अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी क्रिकेट समालोचक आर्य बेर्डे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या दिवसातला या स्काय चषकातल्या चौथ्या दिवसातला पहिला सामना, पहिला रणसंग्राम, पहिला महामुकाबला. एका बाजूला SMH कराडचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे DC वन साइड पनवेलचा संघ. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोण आहे? अर्थातच शाहिद यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. खऱ्या अर्थाने SMH कराड संघाचा, कराडला बिलॉंग करणारा एक अनुभवी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. अनेक स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कराड परिसर असेल, त्याचबरोबर कोकण विभागामध्ये देखील चांगला खेळ सातत्याने राहिला आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतो. स्काय ट्रॉफी 2025 आजचा हा चौथा दिवस, पहिला सामना, पहिला महामुकाबला. सामन्याला होते सुरुवात. शाहिद यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये पाहतोय. शाहिद शेख आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. फिरकीचा जादूगर, फिरकीपटू देखील आहेत. बोटांची जादू यांच्याकडे. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर फिंगर रोल करण्यासाठी जाणले जातात आणि त्यासाठीच पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले स्पेशलिस्ट सामन्याला होते सुरुवात. आजच्या दिवसातला पहिला सामना, पहिलं महायुद्ध. यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय, लेफ्ट केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी शाहिदच्या विरोधात आलाय चौकार. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय DC वन साइड पनवेलचा संघ. हा संघ आज पनवेल विभागातून, रायगड विभागातून इथे आज वटारच्या क्रीडांगणावरती खेळत असताना पाहायला मिळतो. या स्पर्धेचे, या संघाचे संघ मालक अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी कामगार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिनेश पांडुरंग चंगुले सर यांच्या या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश चौगुले सरांच्या मालकीचा संघ आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती एक पॉवरफुल फटका पाहायला मिळालाय. चला पंच. सहा या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. सर बॅटने घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर शाहिद यांना आपण पाहतोय गोलंदाजी अगदी चांगल्या प्रकारे करतात. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून देखील यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळेच पहिल्या षटकामध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. एक चौकार जोर आला, मात्र कमबॅक देखील राहिला. सफल झाले ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय पवन ठाकूरच्या बॅटमधून चौकार. चला त्याचबरोबर आपण पाहतोय DC वन साइड पनवेलचा संघ. या संघाचे संघ मालक महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी कामगार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अर्थात दिनेश पांडुरंग चौगुले सर यांच्या मालकीचा संघ आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय हा संघ. 10 या आकड्यावरती धावफलक. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली.
चला पंच स्तंभच्या पाठीमागून हा फटका केलाय. आपला निर्णय असेल तो द्यायचा. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत देखील येऊ दे. पंच प्रशांत पाटील सर, बॉल काउंट केला जाईल, धावा मिळणार नाहीयेत, म्हणजेच काय डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 6 या आकड्यावरती धावफलक, 6 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. शाहिद यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आउटसाइड दी ऑफ स्टंप, इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिला षटक, पॉवर प्ले स्पेशलिस्ट करा हाताने चांगली गोलंदाजी शाहिद शेखने केले. डॉट बॉल आलाय. षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळीस धावा बनवल्या गेल्यात फक्त आणि फक्त 6 बिनबाद. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विशाल यांना आपण पाहतो. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी विशाल यांच्या खांद्यावरती दिली गेली. समोर स्ट्रायकिंग एन वरती रमेश आचार्य. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या 6 धावा. पहिल्या षटकात बनवल्या 6 धावा. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी विशालच्या खांद्यावरती दिली गेली आहे. 6 षटकात जे मॅच जे आपण पाहतोय ही स्पर्धा आदरणीय विनायकजी कोरे साहेब, त्याचबरोबर युवा उद्योजक शरदजी बेनाडे साहेब, स्काय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित स्काय चषकाचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा हा 4था दिवस लीग स्टेज पद्धतीचा सामन्याचा हा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. उद्याच्या दिवसामध्ये सुपर 8 चे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुपर 8 चा महासंग्राम उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना DC वन साइड पनवेलच्या विरोधात SMH कराड. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विशाल. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण. डॉट बॉल निर्धाव चेंडूची झाले सांगता. कुठेतरी जर पाहायला गेलं तर DC वन साइड पनवेल संघ थोडासा स्ट्रगल करतोय. धावा बनवल्या गेल्या. या अगोदर देखील षटकामध्ये चौकाराला मात्र चुकी फलंदाजांची पाहायला मिळाली. खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं खास नव्हतं. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. वेगवान गोलंदाजी केली जाते. गतीवरती स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि त्यामुळे सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर फलंदाजांना देखील पहिल्या 2 चेंडूंवरती अडचणीमध्ये टाकलाय. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती. याचा टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा धावे धावफलकावरती ऍड केली जाईल आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 8 या आकड्यावरती
दुसऱ्या षटकाचा, दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरीचा विचार केला तर डीसी वन साइड पनवेल विभागातून म्हणजेच काय तर क्रिकेटच्या मायानगरीतून हा संघ आज इथे खेळण्यासाठी दाखल झालाय आणि तसा खेळ देखील आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. अकुटापाचा ऑन साइडला पूल केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी पवन ठाकूरच्या बॅटमधून आलाय एक शानदार चौकार. यस, थँक्यू डीसी. 12 या आकड्यावरती धावफलक, 12 ऑन दी बोर्ड. खुल्या टप्प्याचा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस झाला, बॉल कट झाला, त्यामुळे एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने 13 या आकड्यावरती धावफलक, 13 ऑन दी बोर्ड. एक चौकार या षटकामध्ये देखील आला. पहिल्या षटकामध्ये देखील एक चौकार आला, मात्र शाहिद शेख पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं आणि ती ओळख त्यांनी स्वतः निर्माण केली. ओ यावेळेस क्या बात आहे, एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू एक टप्पा गेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय एक शानदार चौकार. सतरा या आकड्यावरती धावफलक, 17 ऑन दी बोर्ड. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक चौकार आता मात्र रमेशच्या बॅटमधून देखील आलाय. खोलवर टापायचा आता परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. कुठेतरी जर या मैदानाचा विचार केला तर, या खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजांसाठी थोडीशी कठीण खेळपट्टी आहे, फलंदाजांसाठी उपयुक्त ही खेळपट्टी आहे. या मैदानावरती धावा बनवत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या 90 धावा, 100 धावा या मैदानावरती बनवल्या गेल्यात आणि त्यामुळेच गोलंदाजांना कुठेतरी कसरत करावी लागणार आहे. गोलंदाजांना संघर्ष इथं मात्र या मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलदाईच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा शाहिद शेख आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी शाहिद शेख यांच्या खांद्यावरती दिली गेली. एक अनुभवी खेळाडू, खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर SMH कराड संघाचा एक अनुभवी खेळाडू, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पॉवर प्ले स्पेशलिस्ट, पॉवर प्लेचं षटक चांगला हाताळलं आणि त्यामुळे तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवला. दुसऱ्या बाजूला पवन ठाकूर. यावेळेस सेवन पवनच्या बॅटमधून सुरख फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय षटकार. यस, पवन ठाकूरच्या बॅटमधून षटकार आलाय. 23 या आकड्यावरती धावफलक, 23 ऑन दी बोर्ड. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढत चालली आहे. जी धावगती राखायची होती पहिल्या चेंडूवरती राखले. षटकार पवन ठाकूरने ठोकलाय. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला भेदण्याचा प्रयत्न. वारंवार जर पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचे चेंडू जेव्हा जेव्हा हाताळले गेलेत तेव्हा तेव्हा गोलंदाजांना सक्सेस मिळालं, यश तेव्हा तेव्हा गोलंदाजांना मिळालंय आणि त्यामुळेच प्रयत्न तोच करावा लागणार आहे. थोडासा पाठीमागे हाताळला तर या मैदानावरती आपल्याला षटकार किंवा चौकार कन्सिड करावा लागणार आहे. 24 धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केलाय. देवा पडियार क्षेत्ररक्षण हुलकावणी दिली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रमेश आचार्यच्या बॅटमधून आला एक शानदार चौकार. चला, त्याचबरोबर गोळावाले आपल्याला विनंती, आपण पाठीमागे लावायची आपली गाडी. गोळावाले, चला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 28 या आकड्यावरती धावफलक, शाहिद शेख यांचं हे षटक मागणं ठरतंय. 11 धावा या पहिल्या 3 चेंडूंवरती आल्यात.
यस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचे हात समांतर झाले, एक्स्ट्रा धाव आले अवांतरच्या स्वरूपात आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. 29 या आकड्यावरती धावफलक 29 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. पहिली 2 षटकं संयम दाखवला आणि त्यानंतर संयमाचा बाण फुटला आणि आक्रमक भूमिका फलंदाजांची पाहायला मिळाल्या. यस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर, धाव मात्र अभांतर, एक्स्ट्रा धाव आले आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. ऍक्सिलरेट कशा प्रकारे करावं हे या दोन फलंदाजांनी दाखवलंय. संयम कशा प्रकारे केव्हा राखावा हे या दोन फलंदाजांनी दाखवलं आणि त्यानंतर आक्रमक भूमिका देखील केव्हा घ्यायची या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फटका तर सुरेख आहे. देवा परिवार चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 32 आकड्यावरती धावफलक या सामन्यामध्ये जर आपल्याला पाहायला गेलं तर पृथ्वीराज यादव त्याचबरोबर जयसिंगपूरचा एक युवा गोलंदाज, ज्या गोलंदाजी चर्चा सातत्याने रंगले, अर्थातच देवा परिवार हा देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर या इथे मात्र चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जो स्काय चस्काचा उभा बॅनर लावलाय, तिथे समर्थ नाश्ता सेंटरची गाडी आहे, तिथे ज्या गाड्या लावल्यात त्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. हो, यावेळेस पुन्हा एकदा फटका केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. रोहित चुकी झाली, झेल सोडलाय आणि जीवनदान फलंदाजाला मिळालंय. दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न चाललाय मात्र थांबवलाय. चांगला कॉल, चांगला निर्णय घेतलाय आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 34 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक विनंती आहे, समर्थ नाश्ता सेंटर शांताराम क्षीरसागर सर यांच्या नाश्त्याच्या गाडीच्या इथे ज्या गाड्या उभ्या केल्यात, विनंती करतो थोड्याशा पाठीमागे लावायच्या आहेत. त्या स्काय चस्काचा बॅनर आहे, त्या बॅनरच्या बाजूला ज्या गाड्या लावल्या आहेत. रामा दबडे सर, आपल्याला विनंती आहे त्या गाड्या साईडला काढायच्या आहेत. बॉलर कोण आहे? गोलंदाजीच्या ट्रॅक वरती चौथ्या षटकामध्ये रफिक यांना आपण पाहतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी रफिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक जबरदस्त गोलंदाज SMS कराड संघाचा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 3 षटकामध्ये बनवल्या गेल्या 34 धाबा. या अगोदरच षटक थोडस महागड होतं. शाहिद शेख यांचं षटक तब्बल 17 धावांचं राहिलंय. आता कमबॅक गोलंदाजांना करायचं, कारण धावा या फलंदाजांनी बनवल्यात. पवन ठाकूरच्या बॅटमधून धावा आल्यात. 1 षटकार 1 चौकार. त्याच्या बॅटमधून 150च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना 8 चेंडूमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूला रमेश आचार्य 10 मध्ये 18 धावा 180च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. एका बाजूला पवन ठाकूर एक युवा खेळाडू आहे, त्याचबरोबर रमेश आचार्य, हे दोन युवा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. मात्र आता अजूनही संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला क्या बात आहे. क्षेत्ररक्षक आहे, नो बॉलचा इशारा आलाय. फ्री हिटची संधी असणार आहे. झेल पकडला शाहिद शेख, चांगला झेल पाहायला मिळाला. मात्र आता फ्री हिटची संधी आहे. फलंदाजाकडे संधी आहे आणि आता 9+1 आणि धावसंख्येचा विचार केला तर 36 आकड्यावरती धावफलक 36 ऑन दी बोर्ड. जर पाहायला गेलं तर ओव्हरस्टेपच्या स्वरूपात हा नो बॉल मर्यादा ओलांडल्या आणि पंच अगदी आमचे प्रशांत पाटील सर डोळ्यात तेल घालून पंचाची भूमिका पार संपूर्ण 4 दिवसामध्ये पाडल्या. फ्री हिटचा बॉल वरती आडवा पाटणे ऑन
नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा दंडित केला जात आहे. आता धावसंख्या पुढे सरसावणार आहे. चला त्याचबरोबर दोन्ही संघ आपल्यासाठी एक महत्वाची सूचना आहे. पंचांना वाटलं तरच रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्याचबरोबर दोन्ही संघांच्या खेळाडूंना देखील विनंती आहे. तिसरा अंपायर आपल्याकडे आहे. तिसऱ्या अंपायरने चाचणी केल्यावर निर्णय दिला जाईल. त्यामुळे इथे युट्यूब लाईव्हच्या ऑपरेटरच्या इथे कोणी यांच्या समालोचन कक्षामध्ये कोणताही संघाचा खेळाडू यायचा नाही याची नोंद घ्यायची आहे. चला दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचं टोटल 43 या आकड्यावरती 43 ऑन दी बोर्ड. फ्री हिटचा बॉल असणार आहे. फ्री हिटच्या बॉलवरती आता मात्र संधी फलंदाजाकडे असणार आहे. रमेश आचार्य आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार अगोदर फ्री हिटच्या बॉलवरती ठोकला होता. आता पुन्हा एकदा संधी असणार आहे फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची. 43 धावा धावफलकावरती. हो यावेळेस सर्वात पाटणे क्षेत्ररक्षक आहे देवा परिवार झेल पकडला मात्र फ्री हिटचा बॉल आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. फटका तर चांगला केला होता मात्र क्षेत्ररक्षक देवा परिवारच्या हवाची भिंत तिथे मध्ये आले आणि त्यानंतर एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती ऍड होते. 44 या आकड्यावरती 44 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. सुरुवात चांगली मिळाली. शेवट देखील गोड करावा लागणार आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप आउटसाइड दी ऑफ स्टंप जाऊ दिलाय. डॉट बॉलचा इशारा. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 44 या आकड्यावरती धावफलक 44 ऑन दी बोर्ड. धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा आतापर्यंत बिनबाद लगवल्या गेल्या. म्हणजेच काय तर दोन्ही फलंदाजांनी दोन्ही सलामीवीरांनी स्टार्ट चांगला दिलाय. आता मात्र या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे कारण प्रतिस्पर्धी संघ एसएमएच कराडचा संघ त्या नावावरती आपण जर पाहिलं तर अनेक ऑल इंडिया ओपन स्पर्धा देखील खेळत असताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले. पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पवन ठाकूरच्या बॅटमधून आलाय चौकार. अविनाश दबडे आपल्याला विनंती आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. अविनाश दबडे आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. यावेळेस देखील कोलवा टप्प्याचा बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एसएमएच कराडचा संघ आणि त्याचबरोबर डीसी वन साइड पनवेलचा संघ. पनवेल विभागातून रायगड विभागातून हा संघ आज ही स्पर्धा स्काय चषकाची स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. त्याचबरोबर इथे कौतुक संघाच्या संघ मालकांचा देखील करावा लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी कामगार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अर्थातच आदरणीय दिनेश पांडुरंग चौगुले सर यांचं कौतुक करावं लागणार आहे. डीसी वन साइड पनवेल संघाचे संघ मालक आहेत आणि चांगली संघबांधणी केली. युवा खेळाडूंना लोकल खेळाडूंना घेऊन एक चांगली संघबांधणी केली आणि त्यामुळे सध्याच्या घडीला 4 षटकामध्ये 48 धावा बनवल्या गेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा किती बनवल्यात तर 48. सुरुवात चांगली मिळाली. स्टार्ट चांगला मिळाला. या स्टार्टला आता मात्र मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आणखीन एक शुभेच्छा आल्या आहेत. खास अविनाश दबडे सरांसाठी शुभेच्छा आल्या आहेत. युट्यूबच्या माध्यमातून नेटकरी त्यांच्याद्वारे नियोजनाचा बादशाह अविनाश दबडे यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. स्लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला जात आहे. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा एक सिंगल केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 49 या आकड्यावरती एक खऱ्या अर्थाने चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. स्काय चषकाची ही स्पर्धा अश्वमेध स्पोर्ट्स त्याचबरोबर विनायक कोरे साहेब असतील, शरदजी बेनाडे साहेब असतील, अविनाश दबडे सर, अमोल लठ्ठे सर यावेळेस सर्व पाटणे A1 पवनच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालणारा एक दर्जेदार षटकार. चला त्याचबरोबर एक चांगलं आयोजन अनिल सावंत सर असतील, अमोल लट्टे सर असतील, प्रशांत पाटील सर असतील, महेश
अमित दबडे सर असतील यांचं एक दिमागदार आयोजन, एक चांगला सोहळा अश्वमेध स्पोर्ट्स संघ असेल, त्याचबरोबर शरदजी बेनाडे साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते. यस यस, क्या बात आहे. A1 पवन नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते. आणखीन एक षटकार पवन ठाकूरच्या बॅटमध्ये आलाय. क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर भिवंडी गोरसाईचा A1 पवन केने जशा प्रकारची बॅटिंग करतो सध्याच्या घडीला तशीच बॅटिंग पवन ठाकूर मैदानाच्या आतमध्ये करतोय. काय बॅटिंग केली जाते. 61 या आकड्यावरती धावफलक, 14 चेंडू आणि 29 धावांची खेळी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून साकारली गेली आहे. सुरेख फटका, मैदानाच्या चौफेर दिशेने फटकेबाजी केली जाते आणि त्यामुळेच कुठेतरी जर पाहायला गेलं तर गोलंदाजांना कुठेतरी अडचणीमध्ये टाकण्यामध्ये प्रयत्न झालाय. 61 धावांची नाबाद पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये उभारली गेली. यावेळेस आणखीन एक ऑन साइडला टर्न केलाय. एक टप्पा गेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी पवन ठाकूरच्या बॅटमधून आलाय चौकार. पासष्ट या आकड्यावरती धावफलक, 65 ऑन द बोर्ड. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. मोर फुल टॉस, खराब चेंडू हाताला गेला. 9च्या स्वरूपात एक धाव आली आहे. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का. दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे. 9+2 म्हणजेच काय तर 3 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावणार आहे. 68 या आकड्यावरती धावफलक, फ्री हिटचा बॉल असणार आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आपण आयोजन कमिटीचं कौतुक केलं, त्याचबरोबर एक महत्वाचं नाव राहिलंय ज्या नावाने आपण विचार केला तर आमची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था अगदी चोख पार पाडली. मोहन कुंभार सर यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. अगदी आमची राहण्यापासून जेवणापासूनची एक चांगली व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळेच पडदा मागचा हिरो देखील त्यांना म्हणावा लागेल. तर धावसंख्येचा विचार केला तर 68 या आकड्यावरती धावफलक, 68 ऑन द बोर्ड. फ्री हिटचा बॉल असणार आहे. पवन ठाकूरकडे संधी असणार आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 218च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. 3 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले. 16 मध्ये 35 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमध्ये आलाय आणि आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. आता पुन्हा एकदा धावसंख्येला झपाट्याने वाढवण्यामध्ये संधी असणार आहे. फ्री हिटचा बॉलवरती एक्स्ट्रा कव्हर्सला फटका तर केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. चला, खेळपट्टीच्या मधून धावायचं नाहीये. दोन्ही सलामीवीर पवन ठाकूर आणि रमेश आपल्याला विनंती आहे खेळपट्टीच्या बाजूने धावायचं. चला, थँक्यू. धावसंख्येचा मात्र विचार केला तर 70 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताय. 17 ऑन द बोर्ड. 70 धावा धावफलकावरती, 70 धावांची नाबाद पार्टनरशिप ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. इसमेज कराड संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना अशी बॅटिंग करणं गरजेची होती. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक देवा पडियार झेल पकडला गेला. विकेट मिळते. अखेरच्या 5व्या षटकाच्या अखेरच्या बॉलवरती विकेट मिळाले. माघारी परतावं लागतंय. पवन ठाकूरची खेळी संपुष्टात आली आहे. मात्र या पनवेलच्या A1 पवनची बॅटिंग आवडली असेल. पनवेलकर टाळांचा गजर पवन ठाकूरसाठी देखील होऊन जाऊ द्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विपुल दाखल असताना पाहायला मिळतात. 70 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती विपुल यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोण आहे. मॅन फ्रॉम जयसिंगपूर. सध्याच्या घडीला जयसिंगपूर विभागातून हे नाव देखील चर्चेत आहे. अर्थातच देवा पडियार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झालाय.
देवा पड्यार अखेरच्या षटकामध्ये जयसिंगपूरला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहिलं तर संदीप मकवाना, त्याचबरोबर देवा पड्यार या नावाची देखील चर्चा सातत्याने रंगतीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अखेरचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर कोण आहे? रमेश आचार्य, ज्याच्या बॅटमधून 15 मध्ये 26 धावा बनवल्या गेल्या. आता हे शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये ऍक्सिलेटर वरती पाय ठेवायचा आहे, 5वा गिअर शिफ्ट करायचा आहे. लोअर फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कबसला फटका केला, अलॉंग द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट झालं, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्येचा विचार केला तर 72 या आकड्यावरती धावफलक, 72 ऑन दी बोर्ड. आपण देवा पड्याला पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सध्याच्या घडीला ह्या युवा खेळाडूची देखील चर्चा आहे आणि पहिला चेंडू अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न, यश देखील आलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बुटांची जादू, फिंगर रोल केली होती, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ही खासियत आहे, विविधता असणं गरजेची आहे. या मैदानावरती जर आपल्याला गोलंदाजी करायची आहे तर आपल्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन आता देवाने दाखवलंय आणि त्यामुळेच डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता त्यामुळेच झाल्या. 72 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा रोखाव्या लागणार आहेत. यावेळेस देखील आता प्रचंड वेग पाहायला मिळाला. रनआउटची संधी, माघारी परतावं लागतंय. यस, विकेट आले, पंचांचा बोट झालाय आकाशाकडे. विपुल बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील आकडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाटलांची पाटीलशाही आता पाहायला मिळणार का मैदानाच्या आतमध्ये, हे पाहावं लागणार आहे. दुसरा धक्का बसलाय 4थ्या क्रमांकावरती. रनआउटच्या स्वरूपात विपुल बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी प्रतीक पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. 6 षटकांचा सामना आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. देवा पड्यार खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने प्रभावित केलाय. शेवटचं षटक हाताळत असताना ज्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडला जातो त्या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन, फिंगर रोल केली होती, रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे. डायरेक्ट हिट. आता पंचांचा इशारा काय येतोय? पंचांचा इशारा OUT, म्हणजेच काय माघारी परतावं लागतंय. रमेश आचार्य बॅक टू द पॅव्हिलियन. कौतुक देवाचं करावं लागणार आहे. अगदी देवाप्रमाणे आपल्या संघासाठी धावून आला. संघ अडचणीमध्ये होता आणि त्यावेळेस देवाप्रमाणे धावून आला आणि 2 महत्वाच्या विकेट मिळवून दिल्या. 72 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झाले. चांगली गोलंदाजी देवा पड्यार, बॅन फ्रॉम जयसिंगपूर, सध्याच्या घडीला चांगला फॉर्मात आहे. चांगला खेळ सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच SMH कराड संघाने देखील आपल्या संघामध्ये त्याला सामील करून घेतलंय. हो, यावेळेस देखील प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूने आपण जर पाहिलं तर विकी चषक वडणगे या स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि आता देखील चांगली गोलंदाजी करतोय. सातत्य राखलंय, महत्वाचं आहे सातत्य, आणि ते सातत्य सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये देवाने राखलंय आणि त्यामुळे धावसंख्या देखील रोखली गेली. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्या. पहिली 5 षटकं जरूर फलंदाजांची राहिली, मात्र अखेरचं महत्वाचं स्लॉगवरचं षटक देवा पड्यारच्या नावावरती राहिलंय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर रोल
बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. म्हटलं जाताना जो पत्थरों से टकरा जाए उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकरा जाए उसे देवा परिवार कहते हैं. फक्त आणि फक्त 2 धावांचं षटक हाताळलंय. धावा रोखल्या त्या अखेरच्या षटकामध्ये. 6 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 6 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 72. 3 गडांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी SMS कराड संघाला बनवायचे आहेत 36 चेंडू आणि 73 धावा. तोपर्यंत ऐकूया एक डीजेचं सुमधुर गाणं. ओ टू डीजे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. DC वन साइड पनवेल संघ पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 6 षटकामध्ये बनवला 72 धावा. आव्हान ठेवले 73 धावांचं. 36 मध्ये बनवायच्या 73. सलामीची जोडी. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची सलामीची जोडी. चला हे अखेरचं षटक आपला ऍक्शन रिप्ले मध्ये मेन स्क्रीन वरती पाहायला मिळते. शेवटच्या षटकाची हायलाइट KDC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दाखवली गेली. चांगली गोलंदाजी राहिली. करा हाताने देवा पड्यारने धावा रोखल्यात. मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय नेरूचा एक जबरदस्त बॅटर अर्थातच पृथ्वीराज यादव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये राज करण्यासाठी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेहरू नवी मुंबई परिसरातील या खेळाडूची चर्चा देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. तो खेळाडू सध्याच्या घडीला पृथ्वीराज यादव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याचबरोबर कराड विभागातील आणखीन एक जबरदस्त बॅटर वैभव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. या खेळाडूची चर्चा देखील आहे. सातत्याने आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या खेळाडूने देखील क्रिकेट खेळलं आणि त्या खेळाडूला बॅटिंगसाठी आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
सलामीची जोडी, आघाडीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पृथ्वीराज यादव आणि त्याचबरोबर वैभव ही जोडी आपल्या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर नवी मुंबई नेहरू परिसरातील या खेळाडूची देखील चर्चा आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय पृथ्वीराज यादवला. बॉलर नेम गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी पवन ठाकूरला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती पृथ्वीराज यादव खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला पवन ठाकूर बॅटच्या साह्याने चांगला धावा कॉन्ट्रीब्युशन अगदी चांगल्या प्रकारे दिला आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी पवन ठाकूर. पहिला बॉल ड्राईव्ह केला जात आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल. सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती लगावली जाते. संयम महत्वाचा या मॅच मध्ये, संयम महत्वाचा आहे. या खेळपट्टीचा विचार केला तर धावा बनवल्या जातात. या खेळपट्टीवरती 105 धावा बनवल्या गेल्या, 92 धावा बनवल्या गेल्या, 93 धावा चेस केल्या गेल्या आणि त्याचबरोबर या खेळपट्टीवरती खेळायचं असेल तर संयम देखील महत्वाचा आहे. आणि तो संयम पृथ्वीराजने पहिल्या बॉलवरती दाखवला. सिंगल घेतले, स्ट्राईक रोटेट केले, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जाऊन थांबला. आता मात्र 35 मध्ये 72 ची आवश्यकता. 35 बॉल आवश्यकता 72 ची. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी स्वीप केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. खेळाडूची ताकद आहे. स्वीपचे फटके, स्वीप साठी ओळखला जातो आणि तो फटका अगदी शोधून काढला. गॅप शोधला, स्क्वेअर लेगला फक्त आणि फक्त क्लिअर केलं, खाली क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर 4 धावांची मोहर लगावली गेली. पाच या आकड्यावरती धावफलक 5 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 5 धावा आल्यात. कुठेतरी जर विचार केला तर पृथ्वीराजने स्ट्राईक रोटेट केल्यानंतर पहिल्या बॉलवरती वैभवने चौका टोकला. त्यानंतर विचार केला तर वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव आली आहे. या वाईटच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र जाऊन पोहोचतंय 6 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. या साडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. प्रोटेक्शन येत आहे डीप मधून. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. हो, इथे मात्र खराब चेंडू. इथे दंडित केला जाईल लोच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव आले. फ्री हिटचा बॉल असणार आहे. चुका केल्यात पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये देखील. ज्या चुका गोलंदाजांनी केल्या SMS कराड संघाच्या, त्या चुका आता मात्र पनवेल संघ देखील करतोय. 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले. 9 या आकड्यावरती धावफलक 33 मध्ये 66 ची गरज आहे. येणारे 33 बॉल आवश्यकता 66 धावांची. स्ट्रायकिंग गेम वरती आपण वैभवला पाहतो. फ्री हिटचा बॉल असणार आहे. फ्री हिटचा बॉल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर रोल. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 32 मध्ये 64 बनवायचे. येणारे 32 बॉल आवश्यकता असणार आहे 64 धावांची. कुठेतरी जर विचार केला तर या मॅच मध्ये गोलंदाजी चांगलं करणं गरजेचं आहे, कारण या मैदानाचा विचार केला तर फलंदाजांसाठी पोषक मैदान आहे.
यावेळेस देखील पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळतं. व्हेरिएशन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवली जात आहेत, विविधता दाखवली जाते. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली. क्या बात आहे. कुठेतरी जर विचार केला तर एक चौकाराला स्वीपच्या माध्यमातून त्यानंतर पवन ठाकूर आपली बोटांची जादू दाखवत असताना पाहायला मिळतोय. कालचा दिवस विचार केला तर फिरकी गोलंदाजांच्या नावावरती राहिला होता, मात्र आजच्या दिवसामध्ये थोडेसे वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवान गोलंदाजांनी प्रभावित केलंय. देवा पड्यार असेल आणि त्याचबरोबर या षटकामध्ये पवन ठाकूर देखील. अकूट टप्प्याचा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. टिप्पण प्रोटेक्शन येत आहे. एक धाव तर कंप्लीट झालाय, दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल. पहिल्या षटकाचा काही इथे समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक समाप्त झालंय. धावा बनवल्या गेल्या त्या 10 बिनबाद. जिंकण्यासाठी 30 चेंडू आवश्यकता असणार आहे 63 धावांची. बॉलर नेम काय दादा? गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हर्षला आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. हर्ष वरती विश्वास दाखवलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी विश्वास इथे हर्ष वरती दाखवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव थोडासा स्ट्रगल केला, एक चौका ठोकला, त्यानंतर थोडासा स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाला. बॅट वरती चेंडू तितकेसे चांगले आदळताना दिसलेले नाहीये, मात्र आता दफा बनवाव्या लागणार आहेत. यावेळेस स्वीप केलाय. क्या बात आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी वैभवच्या बॅट पडून आलाय एक शानदार षटकार. क्या बात आहे. वैभवने आता मात्र आपली ताकद दाखवली. स्ट्रॉंग झोन आहे, त्याच एरियामध्ये फटके खेळण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच एरियामध्ये एक मोठा फटका आलाय, षटकार आलाय. धावसंख्येचं टोटल 16 आहे. आकडावरती 29 मध्ये 57 बनवायचा पहिला सामना आहे. 4था दिवस आहे. 4थ्या दिवसातला पहिला सामना रंगतदार अवस्थेत पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा धावा किती मिळतील? 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा आली आहे. फ्री हिटचा बॉल असणार आहे. पुन्हा एकदा संधी वैभवकडे असणार आहे. 17 या आकड्यावरती धावफलक. 17 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर विचार केला तर थोडासा इथे खराब चेंडू हाताळला, त्यामुळे आता फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती वैभव. फ्री हिटच्या बॉल वरती क्या बात आहे. इन टू द आर्क अँड इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय एक षटकार.
क्या बात आहे, वैभव सूर्यवंशी काय बॅटिंग करतोय, सुरेख बॅटिंग. जशा प्रकारची बॅटिंग एक युवा खेळाडू लेदर बॉल मध्ये वैभव सूर्यवंशी करतो, तशाच प्रकारची बॅटिंग आता टेनिस बॉल मध्ये हा कराडचा वैभव सूर्यवंशी करतोय. 20 वर्षाचा खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूने प्रभावित केलंय. चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. वय कमी आहे मात्र स्वप्न मोठी आहेत या खेळाडूची आणि सध्याच्या घडीला ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत कष्ट घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा बनवल्यात या खेळाडूने, चांगली बॅटिंग केली. वैभव सूर्यवंशी नावाची चर्चा होत असताना पाहायला मिळते. लेदर बॉल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल संघाकडून एक खेळणारा वैभव सूर्यवंशी आहे, तर आता कराड संघाकडून SMS कराड संघाकडून खेळत असताना हा वैभव सूर्यवंशी चमकताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केले, चांगली बॅटिंग. 9 मध्ये 19 धावा त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावाले व्हाईटच्या स्वरूपात. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा विचार केला तर 24 या आकड्यावरती धावफलक. 24 ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी 28 मध्ये 49 ची गरज आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर वारंवार खराब दिशा, खराब लाईन आणि लेंथ वरती चेंडू हाताळले जातात आणि त्यामुळेच फलंदाज फायदा घेत असताना पाहायला मिळतोय. कुठेतरी जर विचार केला तर एक षटकार जो आला तो फटका चांगला होता. चेंडूमध्ये देखील काही कमी नव्हती. त्यानंतर गोलंदाज थोडेसे दबावात पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा आता मात्र पाहावं लागणार आहे धावा किती मिळतील. आमचे पंच प्रशांत पाटील सर इशारा करतायत थर्ड अंपायरचा. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. चला, तिसरे पंच अमित दबडे सर आपण यायचं. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. यस, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुन्हा एकदा पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा विचार केला तर 25 आकड्यावरती धावफलक. 25 ऑन द बोर्ड. 28 मध्ये हो, यावेळेस क्या बात आहे. लांबी देखील जास्त आणि उंची देखील जास्त. आकाशाला बुक्की मारत वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून आला एक षटकार. 31 या आकड्यावरती धावफलक. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर वैभव सूर्यवंशी नावाचा एक सूर्य उदयास आला आणि त्यानंतर बॅटिंगच्या माध्यमातून धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडला जातोय. वैभव सूर्यवंशी नावाची चर्चा राहिली. एक नवीन सूर्याचा उगम, एका नवीन पर्वाचा उगम झालाय. वैभव सूर्यवंशीची बॅटिंग खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग केली जाते. 10 मध्ये 25 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. यावेळी सर्व बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा फटका केलाय. डीप वरून प्रोटेक्शन येत आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 32 या आकड्यावरती. 32 ऑन द बोर्ड. 26 मध्ये 41 ची गरज आहे. पृथ्वीराज यादव. बऱ्याच कालावधीनंतर पृथ्वीराज यादव याला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. कुठेतरी जर विचार केला तर स्ट्राईक मिळत नव्हती मात्र आता स्ट्राईक मिळाले. आता पुन्हा एकदा पृथ्वीराज यादवचा जलवा, पृथ्वीराज यादवचा करिश्मा मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे. खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लँड होतोय थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यश 36 या आकड्यावरती धावफलक. अर्धा पल्ला 1.5 षटकामध्ये पार केला गेलाय. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा आहे. 25 मध्ये 37 ची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जातंय. संपर्क नव्हता. यावेळेस टायमिंग तितकंसं खास नव्हतं. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव
धावफलकावरती ऍड होते. स्ट्राईक स्वतःकडे राहिलो. स्ट्रायकिंग एंड वरती पृथ्वीराज जाधवला आपण पाहणार आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा बनवला गेला त्या 37. बिनबाद जिंकण्यासाठी 24 चेंडू आवश्यकता असणार आहे 36 धावांची. तोपर्यंत ऐकूयात एक डीजेचं सुमधुर गाणं. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये नयनला आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी नयनच्या खांद्यावरती दिली जाते. पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या 37 धावा, त्यापैकी 11 चेंडू आणि 26 धावांची खेळी कराडच्या या वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून आले. आणि आता त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोण असणार आहे? अर्थातच नयन आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाले. फील्ड देखील ओपन गेले. फील्डचा विचार केला तर आतापर्यंत एक एक्स्ट्रा कव्हर्स डीपला, त्याबरोबर वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर जाळं रचलं जात आहे. पृथ्वीराज यादव आणि त्याचबरोबर वैभव सूर्यवंशी ही जोडी कोंडी फोडण्यासाठी जाळं रचलं गेलं. जाळ्यात फसणार की जाळ्यात या जाळ्यावरती आक्रमण चढवणार हे पाहावं लागणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच नयन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती पृथ्वीराज यादव. खोलवा टप्प्याचा ऑन साइडला टर्न केलं जात आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र एका धावेने पुढे सरसावते. 38 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. कौतुक इथे मात्र पृथ्वीराजचं देखील करावं लागणार आहे. स्लिपिंग पार्टनरची भूमिका बजावतोय. खऱ्या अर्थाने दुसऱ्या बाजूने चांगली बॅटिंग चालू आहे. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर आक्रमक पवित्रा वैभवचा पाहायला मिळालाय. त्याच्या व्यतिरिक्त बॅटिंग करत असताना एकेरी दुहेरी धाव देखील महत्वाच्या आहेत आणि तेच नॉन स्ट्रायकिंग एंड वरून धावफलक हलतडवण्याचा प्रयत्न पृथ्वीराज देखील सातत्याने करतोय. 23 मध्ये बनवायच्यात 35 धावा. 23 चेंडू येणारे आवश्यकता आहे 35 धावांची. हो, यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथे एक चांगला चेंडू हाताळला गेला. सर्वोत्तम चेंडू हाताळला गेला आणि त्यामध्ये डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. 38 या आकड्यावरती धावफलक. वैभव सूर्यवंशी एका नवीन सूर्याचा उगम या स्पर्धेमध्ये झालाय. स्काय चषकामध्ये एका नवीन सूर्याचा उगम झालाय. नाव आहे वैभव सूर्यवंशी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून आला एक चौकार. 42 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 42 ऑन द बोर्ड. 21 मध्ये आवश्यकता कितीची आहे? 21 मध्ये बनवायच्या आहेत 31 धावा. येणारे 21 बॉल आवश्यकता 31 धावांची आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सामन्याचं समीकरण या 2 सलामीवीरांनी बदलून टाकलंय. कारण बॅटिंग चांगली केली आहे, कारण त्या खेळाडूंनी आक्रमकता भूमिका घेतली आहे, संयम देखील दाखवला आणि त्याचबरोबर आक्रमक पवित्रा देखील वापरलाय. लो फुलटा स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. वायकेंट्स एरिया, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 43 आकड्यावरती 43 ऑन द बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर जी ताकद आहे त्या ताकदीवरती फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्यामध्ये चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेला. टायमिंग नव्हतं, एलिव्हेशनची कमतरता आणि त्यामुळे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. 43 आकड्यावरती धावफलक. 43 ऑन द बोर्ड. येणारे 20 चेंडू आवश्यकता असणार आहे 30 धावांची. 20 मध्ये बनवायच्यात 30 धावा. त्याचबरोबर आमच्या समालोचन कक्षामध्ये अमोल लट्टे सर यांचं देखील सहर्ष स्वागत.
टप्प्याचा ऑन साइडला मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतो हवाई सफर, पृथ्वीराज यादवच्या बॅट पडून षटकार. ताकद दाखवली. सोमनाथचं एक सुमधुर गाणं ओव्हर टू डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रवीण यांना आपण पाहतोय. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रवीण यांच्या खांद्यावरती दिली गेली. पहिल्या 3 षटकामध्ये बनवल्या 50 धावा. लोअर फुल टॉस ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून षटकार. पृथ्वीराज यादव राज केलं या खेळाडूने मैदानावरती. लोअर फुल टॉस दिशा दिली आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक आता मात्र वैभव सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल धाव फलकावरती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 57 या आकड्यावरती. 57 ऑन दी बोर्ड. 16 मध्ये 16ची आवश्यकता. येणारे 16 बॉल आवश्यकता असणार आहे 16 धावांची. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला फटका केला. प्रोटेक्शन डीप मधून वाईडिश लॉंग ऑन वरून येईल. हुलकावणी दिली आहे. हुलकावणी दिली आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यस डीजे. चला किरीशच्या एका सुमधुर गाण्यानंतर पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. लोअर फुल टॉस ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल पकडला. पहिली विकेट आली आहे 61 या आकड्यावरती. सलामीची सोडी फुटली. वैभव सूर्यवंशी बॅक टू दी पवेलियन.
चला कराडकर वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ आलंय, त्या वादळासाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग केली, सुरेख बॅटिंग. आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी अप्पा काशीद बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. 14 मध्ये 12ची आवश्यकता आहे. आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती, तिसऱ्या स्थानावरती अप्पा काशीद यांना आपण पाहतोय. एक विकेट मिळवून दिले. अखेर प्रवीण यांच्या खात्यावरती पहिली विकेट आली आहे. कोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय, दिशा दिली आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर 62 या आकड्यावरती 62 ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 13 मध्ये 11ची गरज आहे. येणारी 13 बॉल आवश्यकता असणार आहे. 11 धावांची. स्ट्रायकिंग एंड वरती पृथ्वीराज यादव आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस नो लुक फटका. धावा किती मिळतील? एक धाव तर कंप्लीट झाल्या. फक्त आणि फक्त एका धावावरती समाधानी राहावं लागतंय. फटका सुरू केला होता, मात्र एक धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा आलाय. नो प्लस एक धाव, 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. नो प्लस एक अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. चला, धावसंख्येचा विचार केला तर 64 या आकड्यावरती 64 ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी 13 बॉल आणि या 13 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक शुभेच्छा या स्पर्धेसाठी आलाय की दैदीप्यमान सोहळा. अनेक शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर चौसष्ट या आकड्यावरती धावफलक. गोलंदाजीमध्ये फेरबदल केला जातोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रमेश आचार्य पाहायला मिळतात. फ्लिक ऑफ द रेस्ट ऑन साइडला. जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फिलिपच्या बॉलवरती आलाय एक मोठा धमाका षटकार. बॉलर नेम गोलंदाजाचं नाव सांगायचं. नय्यर यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 3 धावांची आवश्यकता. यावेळेस आणखीन एक पृथ्वीराज यादव ट्रेडमार्क फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय एक चौकार. विजयाचा चौकार हा खात्यामध्ये ऍड होतो. अर्थातच SMH कराड संघाच्या पराभूत केलंय, शमवलंय. 4.1 षटकामध्ये 74 धावा चेस केल्यात. विजय मिळवला आणि आता पुढील फेरीमध्ये देखील दाखल झालेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून 16 चेंडू आणि 35 धावांची खेळी साकारली गेली आहे, कराड संघाचा एक नवीन सूर्याचा उगम अर्थातच वैभव सूर्यवंशी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सागर मस्के सर, त्याचबरोबर आशिष कांबळे सर यांच्या शुभ